मला मुलींच्या आई वडिलाला एकच म्हणायचं आहे की तुमच्या मुलींसाठी तुम्ही नवरा बघून राहिला की प्रॉपर्टी बघून राहिली? तुमच्या मुलींसाठी तुम्ही प्रॉपर्टी बघता, पैसेवाला बघता, घरदार बघता, गाडी घोडी बघता, त्या घरातले माणसं बघत नाही ते माणसं कशी आहात. म्हणून डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण गरिबाच्या मुली, ज्या गरिबाच्या मुली असतात हे स्वप्न पाहतात की मला नोकरीवाला मुलगा पाहिजे, श्रीमंत मुलगा पाहिजे, सरकारी नोकरीदार मुलगा पाहिजे, तिच्या घरी हे असलं पाहिजे, तिच्या घरी ते असलं पाहिजे, तो शहरात नोकरीवाला असला पाहिजे, तिच्या घरी पैसा असला पाहिजे. पण आपण याचा विचार करतो का की आपली मुलगी तिथं टिकन काय, आपली मुलगी तिथं संसार करू शकेल काय, आपली मुलगी त्याच्या याच्यात वावरल काय, याचा विचार करतो का आपण मुलींच्या आई वडिलांनो? करतो काय? नाही करत. मग काय होतं, आपण काय करतो, आपल्या मुलीचं लग्न करून देतो. काऊन? का पोरगा नोकरीवर आहे बा, आणि हा पोरगा पैसेवाला भरपूर आहे आणि बाहेर ठिकाणी जॉब करतो, बाहेर ठिकाणी सगळ्या गोष्टी आहे, त्याचा सेटलमेंट आहे. तर तुमची मुलगी तिथं राहू शकत नाही. का नाही? कारण तुमची मुलगी गरिबातली मुलगी आहे. तिचं वातावरण, तुमच्या घरचं वातावरण फरक पडतो दादा. तिथल्या भाजीत आणि तुमच्या भाजीत फरक पडते. कळलं काय? म्हणून सांगत आहे, आपल्या मुलीचं लग्न करायचं असेल तर गरिबाच्या मुलासंगच करा की तो मुलगा तिला राणीसारखं ठेवू शकेल. नाहीतर शहरात जे आपण मुलगी देतो ना आपली, ते नोकरानी ठेवते, नोकरानी सारखी ठेवते. आणि जे गरिबाच्या घरी बायको म्हणून एक लक्ष्मी म्हणून जाते, ते एक राणीसारखी जगते दादा. राणीसारखी राहते, घराची मालकीन राहते. एक विचार करा तुम्ही. आणि आताच्या मुलींच्या आईवडिलाला माझा हात जोडून विनंती आहे की श्रीमंतीच्या मागे लागू नका. श्रीमंत पैशाने नसते, मनाने श्रीमंती असली पाहिजे माणूस. तेव्हा तुमची मुलगी सुखी राहणार, राणीसारखी राहणार, त्या घराची लक्ष्मी होणार. नाहीतर नोकरानी म्हणून तिथं वावरणार. कळलं काय? जय भीम, जय शिवराय. खरं बोलून फॉलो करा, शेअर करा दादा.